मित्रांनो, युगसाक्ष स्वराज्यामध्ये तुमचं स्वागत. मागच्या भागात आपण पाहिलं की स्वराज्याचे चीफ स्पाय एजंट आदरणीय बहिर्जी नाईक साहेबांनी कशाप्रकारे अफजल खानाच्या छावणीत शिरून त्याची सगळी गुपे ते महाराजांपर्यंत पोहोचवली आणि प्रतापगडावर खानाचा गेम फिक्स केला. पण आता स्वराज्यावर त्यापेक्षाही मोठं संकट होतं. आग्र्याचा किल्ला. औरंगजेबाचा कडक पहारा आणि मृत्यूच्या छायेत असलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि बालसंभाजी महाराज. जेव्हा जगाला वाटलं की आता सुटका इम्पॉसिबल आहे, तेव्हा आग्र्याच्या गल्ली बोळात बहिर्जी नाईक साहेब एक जबरदस्त मास्टर प्लॅन तयार करत होते. तारीख होती 12 मे 1666. औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांचा आणि शंभूराजांचा अपमान झाला. महाराजांनी तो अपमान सहन न करता तिथेच त्याला सडेतोड उत्तर दिलं. यामुळे औरंगजेबांना त्यांना नजरकैदेत टाकलं. पण त्याला हे माहीत नव्हतं की महाराज जरी कैदेत असले तरी बाहेर बहिर्जी नाईक त्यांचं सगळं नेटवर्क उद्ध्वस्त करायला तयार होते. कैदेत असताना बहिर्जी नाईक कधी मिठाईवाला तर कधी मजूर बनून किल्ल्याच्या कानाकोपऱ्याची अपडेट काढली. मिठाईच्या पेटारातून बाहेर पडण्याची ती इम्पॉसिबल वाटणारी आयडिया यशस्वी करण्यासाठी नाईकांनी औरंगजेबाच्या नाकाखाली आपले माणसं पेरले होते. 9 वर्षाच्या शंभूराजांना सुरक्षित बाहेर काढणं हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं मिशन होतं. अखेर 17 ऑगस्ट 1666ला महाराज निसटले. पण खरा धोका तर आता सुरू झाला होता. औरंगजेबाची फौज मागे असताना बहिर्जी नाईक साहेबांनी अफवा पसरवून शत्रूला चुकीच्या मार्गावर नेलं. मथुरेपासून राजगडापर्यंतच्या प्रवासात कुठे थांबायचं आणि कुठे धोका आहे याची लाईव्ह लोकेशनसारखी माहिती नाईक स्वतः महाराजांना देत होते. अखेर महाराज आणि शंभूराजे सुरक्षित स्वराज्यात पोहोचले. तर मित्रांनो, या ऐतिहासिक मोहिमेचे खरे हिरो आणि स्वराज्याचे ग्रेटेस्ट स्पाय एजंट म्हणजे आदरणीय बहिर्जी नाईक. महाराज रणांगणाचे राजे होते तर बहिर्जी नाईक माहितीचे सम्राट. मित्रांनो, बहिर्जी नाईक साहेबांच्या या ॲक्शन पॅक कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय शिवराय लिहायला विसरू नका. आणि अशाच ऐतिहासिक व्हिडिओसाठी युगसाक्ष स्वराज्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.